परवाना प्राधिकरणाचे नागरिकांना आवाहन। अनेक नागरिक कोणतीही अधिकृत परवानगी न घेता तसेच आवश्यक ज्ञान व कौशल्याशिवाय सदनिकांमध्ये पेस्ट कंट्रोलचं काम करत असल्याचं जिल्हा प्रशासनाच्या निर्देशनास आलंय। या बेकायदेशीर कृत्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो। हे अनधिकृत कामगार निकृष्ट दर्जाची व धोकादायक रसायने वापरण्याची शक्यता असते, ज्यामुळे विषबाधा किंवा इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात। यामुळे आपल्या घरात पेस्ट कंट्रोलसाठी येणाऱ्या कामगारांची किंवा त्यांच्या संस्थांची माहिती सर्वांनी घ्यावी असं आवाहन परवाना प्राधिकरणाद्वारे करण्यात आलंय। घरात लागणारी वाळवी, झुरळ, पाल, मुंग्या आणि इतर सूक्ष्म कीटक होऊ नयेत म्हणून नागरिकांकडून एका ठराविक कालावधीनंतर संपूर्ण पेस्ट कंट्रोल अर्थातच कीटकनाशकांची फवारणी करण्यात येते। मात्र या कीटकनाशकांची फवारणी योग्य पद्धतीने न केल्यास अनेक दुष्परिणामांना नागरिकांना सामोरे जावे लागते। तसेच आवश्यक ज्ञान कौशल्याशिवाय सदनिकांमध्ये पेस्ट कंट्रोलचे काम करत असल्याचे प्रशासनाच्या निर्देशनास आले। अधिकृत परवानाधारक पेस्ट कंट्रोल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आणि कामगार यांच्यावर शासनाचे नियंत्रण असते आणि ते विशिष्ट नियमानुसार काम करतात। त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सेवा सुरक्षित आणि प्रभावी असतात। त्यामुळे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले, जर आपल्या परिसरात कोणी अनधिकृतपणे पेस्ट कंट्रोल करताना आढळल्यास तात्काळ दीपक सोमवंशी, मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक 9975 43 44 18, डॉक्टर जगन सूर्यवंशी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक 9403 54 63 38 यांच्या संपर्क करा। यांच्याशी संपर्क क्रमांकावर माहिती घ्यावी। अशा व्यक्ती अथवा संस्थांवर कीटकनाशक कायदा 1968 व अधिनियम 1971 मधील तरतुदीनुसार कारवाई होईल असं आवाहन परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक यांनी केले आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।